याच्यानंतर होणारा सामना जुईशी आहे का? तीन षटकांच्या सामन्याचा खेळ करत असताना कुठेतरी धावसंख्या मोठी होणं गरजेचं आहे, परंतु तसं काही घडलं नाही. आता मात्र राजेशाच्या जागी नवीन गोलंदाज येताना दिसतोय ऋषी नारंगीकर. त्याला सामोरे उभा आहे फलंदाज विशाल पाटील. ऋषी नारंगीकर येतोय गोलंदाजीसाठी. पहिलाच चेंडू ऋषीचा. विशालसाठी जोरदार प्रहार केलेला आहे. चेंडू येतोय सीमारेषा बाहेर. खणखणीत असा षटकार. पहिला षटकार येतोय तो पानदिवे संघाकडून विशालकडून. पहिल्याच चेंडूवर ठोकतोय षटकार विशाल. या षटकाराच्या सहाय्याने संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 8च्या घरात. आता मात्र आपल्या षटकातील दुसऱ्या चेंडूची फेकी करण्यासाठी ऋषी तयार होते. त्याला सामोरे उभा आहे फलंदाज विशाल पाटील. स्लोवर चेंडू मिस शॉट आहे. खरोखरच अप्रतिम असा झेल टिपलेला आहे तो ऋषी नारंगीकर याने. लाजवाब झेल टिपलेला आहे. गोलंदाजी करत असताना स्वतः तिथे मात्र धावत धावत गेले आणि लांब लचक असा पल्ला गाठून हा झेल टिपलेला आहे तो ऋषी आणि विशाल याच्या खेळीचा केलेला आहे अंत. पहिल्याच चेंडूवर षटकार आला, त्यानंतर मात्र ऋषी याने टाकलेला स्लोवर चेंडू विशालाला समजला नाही आणि विशाल याच्या खेळीचा होतोय अंत. विशाल बाद होतोय. जो एका षटकाराच्या सहाय्याने खेळत होता तो बाद होतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात उतरताना दिसतोय अनिकेत पाटील. अनिकेत पाटील एक लेफ्ट हँड बॅट्समन, एक ऑलराऊंडर असा पानदिवे संघाकडून ज्याची ओळख आहे तोच अनिकेत पाटील आलेला आहे. तर आपल्या षटकातील पुढील चेंडूची फेकी करण्यासाठी तयार होतोय तो ऋषी नारंगीकर. अनिकेत पाटील खेळण्यासाठी तयार होतोय. लेफ्ट हँड बॅट्समन असल्यामुळे थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. अनिकेत कशा प्रकारे ऋषी नारंगीकरच्या गोलंदाजीचा सामना करेल ते पाहायचं आहे. पुढचा चेंडू ऋषी याचा अनिकेतसाठी. फुलटॉस चेंडू होता, त्याचा काही समाचार घेता आला नाही. बाईक रायडर इथे जाताना दिसतात. खराब चेंडू होता. खराब चेंडूचा मात्र समाचार घेता नाही आला तो अनिकेत. याला कुठेतरी वाटलं होतं की या चेंडूवर षटकार येणं गरजेचंच होतं, परंतु तसं काही घडलं नाही. पुढचा चेंडू आता मात्र ऋषी याचा प्रथमेशसाठी. प्रथमेश कशा प्रकारे खेळतोय. प्रथमेश याचे मात्र एष्ट्या उधलवून टाकले त्या ऋषी याने. ते तर्रार असा गोल चेंडू फेकला होता तो ऋषीच्या माध्यमातून आणि प्रथमेश याच्या खेळीचा होतोय अंत. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात उतरताना दिसतोय स्वतः वीरेंद्र पाटील उर्फ वीरू. वीरू येताना दिसतोय प्रथमेशच्या जागेवर. वीरू कशा प्रकारे आता फलंदाजी केलेला अडचणीत सापडलेला आहे संघ. त्या संघाला नेहमी अडचणीतून बाहेर काढण्याचं काम वीरेंद्र पाटील करत असतो, परंतु आज देखील त्या संघाला त्याची गरज आहे. तो त्या प्रकारे खेळ करेल का. अद्याप या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. या 2 चेंडूवर कितपत धावा उभारतोय वीरेंद्र ते पाहायचं आहे. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे ती 9 या धावसंख्येवर. आता मात्र आपल्या षटकातील पुढील चेंडू ऋषी याचा वीरेंद्रसाठी. वीरेंद्र मात्र आव देखा ना ताव देखा, सीधा बल्ला घुमाया. चेंडू मात्र स्लोअर पद्धतीचा होता, परंतु वीरेंद्र यांना काही चेंडू समजला नाही. फक्त त्याने बॅट फिरवण्याचं काम केलं. आता मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वीरेंद्र याला चेंडू समजला नाही. हे देखील षटक संपते. या षटकामध्ये फक्त 7 धावसंख्या दिल्या त्या ऋषी याने.
धावसंख्या झालेल्या आहेत त्या 9. आता मात्र शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी येतोय ऋषी विवेक हातनोलकर. अनिकेत याला कुठेतरी मोठे फटके खेळणे गरजेचे आहेत या षटकामध्ये. या षटकामध्ये कमीत कमी 20 ते 30 धावा घेणं गरजेचं आहे, तरच कुठेतरी धावसंख्येला आकार येईल, लढण्याला एक कुठेतरी स्कोर होईल. पुढचा पहिला चेंडू विवेक याचा ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू अलगदरित्या खेळून काढलेला आहे. एक धाव तर पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही. पानदिवे संघ म्हणजे रनिंग बिटवीन विकेट पाहायला गेली तर जिथे दुहेरी आहे तिथे एकेरी. थांब. पुढचा चेंडू विवेक याचा वीरेंद्र पाटीलसाठी. प्रथमेश पाटील याच्याकडून मोठी अपेक्षा होती सर्वांना, परंतु प्रथमेश पाटील ती अपेक्षा कुठेतरी फेटाळताना दिसला. विवेकाचा पुढचा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू. चेंडू मात्र वीरेंद्र याला काही समजत नाही. चेंडू जातोय निर्धाव. बाकीचं काम मात्र यष्टीरक्षक पार पाडताना दिसतोय. पुढचा चेंडू विवेक याचा वीरेंद्रसाठी. वीरेंद्र मात्र कुठेतरी चाचपडताना दिसतोय आपल्या फलंदाजीसाठी. जिथे या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 2, दुसऱ्या षटकामध्ये 7, आता या षटकामध्ये किती धावा येतात ते पाहायचं आहे. तेच तर्रार टाकलेला चेंडू वीरेंद्र याला काहीच समजलं नाही. पुढचा चेंडू विवेक याचा वीरेंद्रसाठी. वीरेंद्र कशा प्रकारे खेळते. पुन्हा एकदा वीरेंद्रला मात्र बीट करण्यात यश येतोय. वीरेंद्र मात्र त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि विवेक देखील त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय. वारंवार वीरेंद्रला बीट करण्यात यश येतोय तो विवेक याला. पुढचा चेंडू विवेक याचा वीरेंद्रसाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलग 6 चेंडू निर्धाव खेळण्यात यश आलेले आहे ते वीरेंद्र पाटील यांना. या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर सफलता. वीरेंद्र पाटील बाद होताना दिसतात. सलग 6 चेंडू निर्धाव खेळले आणि 7व्या चेंडूवर मात्र बाद झालेले आहेत ते वीरेंद्र पाटील. तीन षटकांचा इथे खेळ संपलेला आहे. एक पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर पानदिवे संघाची धावसंख्या झालेली आहे ती 10 आणि 11 धावसंख्येचं लक्ष ठेवलेलं आहे. म्हणजे उच्चांक देखील पानदिवे संघाचा आणि निच्चांक देखील पानदिवे संघाचाच. मोठी संघाने मात्र इथे उच्चांक गाठला होता तो 156 धावसंख्येचा.
त्यांची इथे निवड करण्यात आली त्यात देखील ते खुश झालेले आहेत. आता मात्र सामन्याला सुरुवात होतोय. वीरेंद्र पाटील गोलंदाजी मार्कवर, सामोरे बाय विवेक. पहिला चेंडू षटकार. वीरेंद्र पाटील मात्र काय ठरवून गेलेले आहेत काय समजत नाही. पुढचा चेंडू वीरेंद्र याचा. अलगदरीत्या खेळून काढलेला आहे तेथे असणारा क्षेत्ररक्षक. 1-2. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते 1-2च्या माध्यमातून. एक छोटासा क्षेत्ररक्षक आहे, अप्रतिम असे क्षेत्ररक्षण होताना दिसतोय. पुढचा चेंडू वीरेंद्र याचा. रिवर्स. एक धाव मिळते. अद्याप 3 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू वीरेंद्र याचे बाकी आहेत. जोरदार प्रहार. सामना इथे समाप्त होतोय. किरनेर संघ विजयी होतोय. या सामन्याचा सामनावीर विवेक हातनोलकर. विवेक हातनोलकर.